नमस्कार, कसे आहात? आपल्या आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला वड्याच्या पिठापासून एक युनिक असे पराठे दाखवणार आहे। हे पराठे आपण लहान लहान टिफिन बॉक्समध्ये किंवा सकाळी ब्रेकफास्टच्या टायमिंगला असे हे पराठे आपण बनवून खाऊ शकतो। हे पराठे मी वड्याचं पीठ याच्या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या आस्वादमध्ये, तर त्यापासून हे बनवलेले आहेत। तर हा व्हिडिओ आवडता नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। माझ्या या अगोदरच्या रेसिपी पाहायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्याला क्लिक करून तुम्ही त्या पाहू शकता। तर चला पाहूया वड्याच्या पिठाचे युनिक असे पराठे। पाच चमचे मी वड्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला मालवणी मसाला, हळद, मीठ, हिंग, धना पावडर, जिरा पावडर, त्यानंतर मी 2 गाजर किसून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि 3 बटाटे उकडलेले ते पण किसून घेतलेले आहे। त्यामुळे छान या पराठ्यांना चव येते। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये थोडासा ओवा हा जरा हातावर चोळून तो त्याच्यामध्ये टाकून घेऊ। त्या ओव्यामुळे ह्या पराठ्यांना अजून छान चव लागते। आता हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊ। प्रथम पाण्याचा वापर करायचा नाही, जेवढं जमेल तेवढं यामध्ये मळून घ्यायचं आहे आणि लागलं तर थोडं पाण्याचा वापर करायचा। आता आपण थोडंसं पाणी घालून हे पीठ एकजीव करून घेऊ। आणि ह्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। आता हे सर्व पीठ मी एकजीव करत आहे। तर पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे, तर थोडंसं तेल घालून जरा पुन्हा एकदा मळून घेत आहे। खरोखरच असे पराठे आपण जर केले तर ते खरोखर पौष्टिक पण होतात आणि एक छान नाश्ता सकाळचा मुलांना खायला पण होतो। तर आता मी त्याचे गोळे करून छोटे छोटे पराठे लाटून घेत आहे। आता आपण हे तेल सोडत आहोत पराठ्यांवर आणि हे पराठे आपण भाजून घ्यायचे आहेत। चारी बाजूला पराठ्याच्या तेल सोडायचं आहे, त्यामुळे पराठा हा छान शिजला जातो। आता पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे। असे आपल्याला हे पराठे शिजवून घ्यायचे आहेत आणि खायला पण खूपच सुंदर लागतात, त्याशिवाय ते पौष्टिक पण असतात। तर पुन्हा मी त्याच्यावर थोडंसं तेल स्प्रेड करते आणि पराठा छान असा व्यवस्थित भाजून घेत आहे। तुम्ही पण नक्की असा हा घरी मिश्र डाळीच्या पिठाच्या वड्यांचा पराठा नक्की घरी ट्राय करा। मुलांना खरोखर हा पौष्टिक आहे आणि हा आपण दह्यासोबतही खाऊ शकतो। तर असा आपला हा वड्याच्या पिठाचा पराठा रेडी झालेला आहे।